राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आज हरिभक्तपरायण संग्राम भंडारे व काही गोरक्षकांनी आज सकाळी 10च्या सुमारास शाईफेक करण्यात आली। विकास लवांडे गत काही दिवसांपासून वारकरी संप्रदायातील घुसखोरांचा मुद्दा लावून धरला होता। त्यांनी या प्रकरणी घुसखोर हरिभक्तपरायांची एक यादीही जाहीर केली होती। यामुळे चिडलेल्या संग्राम भंडारे व त्यांच्या समर्थकांनी आज त्यांच्यावर हल्ला करून शाईफेक केली। या घटनेनं राज्याचे राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत। विकास लवांडे आळंदी मातोबा तालुका हवेली इथं प्रवचनासाठी गेले होते। तेथील प्रवचन संपल्यानंतर सकाळी 10 वाजता ते परत येत होते। रस्त्यात 3 गाड्यांमधून आलेल्या संग्राम भंडारे व 10 ते 15 गोरक्षकांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर शाईफेक केली, त्यांना धक्काबुक्की केली। विकास लवांडे यांनी हल्लेखोरांनी आपल्याला पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकीही दिली। त्यानंतर ते पळून गेले। या घटनेनंतर लवांडे यांनी तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जाऊन संग्राम भंडारे व त्यांच्या सहकार्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली। पुणे पोलीस आयुक्तांनी माझ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त केल्याशिवाय आपण पोलीस स्टेशन सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका लेखाद्वारे वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा आरोप केला होता। विकास लवांडे यांनी हा हल्ला झाल्यानंतर एक व्हिडिओ जारी करत घडलेला घटनाक्रम सांगितलाय। वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि 10 ते 15 गोरक्षक होते। त्यांच्या 2 ते 3 गाड्या होत्या। या सगळ्या गुंडांनी मला निर्जन स्थळी अडवले, मला गाडीतून खाली उतरून माझ्या अंगावर शाईच्या 2 ते 3 बाटल्या होत्या, मला धक्काबुक्की केली। त्यातील दोघांकडे बंदुका होत्या, ते मला जीवे मारण्याची धमकी देत होती, असं त्यांनी निवेदनात म्हटलंय। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।